त्याच्यावरती थोडे पुढे क्वेश्चन्स विचारले की फ्लटर काय आहे नक्की हम्म. आणि त्याच्यामध्ये कसं डेव्हलपमेंट असतं. तर मग मी सगळं सांगितलं की तुम्ही अँड्रॉइडमध्ये ॲप्लिकेशन बनवू शकता, iOS मध्ये पण बनवू शकता. इनफॅक्ट त्याच्यामध्ये फ्लटर वेब म्हणून पण आहे वेबला की पण तुम्ही सपोर्ट आहे. वेबसाईट वगैरे पण सपोर्ट त्याचं आहे. तर ते बरोबर. सगळं मी सांगितलं. तर ते फ्लटरमधून ते थांबले आणि नंतर मग मी सीचा प्रोजेक्ट असा पहिलाच टाकला होता, म्हणजे फ्लटरचा नव्हता टाकला. ओके बरोबर, सिक्वेन्स हां. ठेवला होतास तू. तर त्यांनी विचारलं की म्हणजे हा कमांड लाईन प्रोजेक्ट आहे ना सीचा प्रोजेक्ट. मग मी ते म्हणजे असं थोडं हे झालो, एक्सायटेड झालो आणि त्यांना बरं. सांगितलं की नाही सर, ते आम्ही युजर इंटरफेस इम्प्लिमेंट केलं होतं सीमध्ये. क्या बात आहे. ते कसं होतं म्हणजे की आता CCPP म्हटलं की लोकांच्या डोक्यात युजली येतं की कमांड लाईन प्रोजेक्ट असावा, कारण की बरेचसे जण की QT वगैरे वापरत नाहीत CPP साईडला किंवा C साईडला GTKचे आपण UIS टूल वापरलं होतं. तर खूप लोकांना असं इमॅजिन होत नाही की Cचा प्रोजेक्ट केला आणि त्याला UI सुद्धा आहे. हां. म्हणजे मग त्यांचं काय म्हणणं होतं मग मग तिथे? त्यांचं म्हणणं होतं की तू म्हणजे कसं बनवलं. तर मग मी त्यांना पूर्ण म्हणजे प्रोसेस सांगितली डेव्हलपमेंटची की आम्ही GTK यूज केलं आणि ग्लेड एक सॉफ्टवेअर यूज केलं युजर इंटरफेस बनवायला.